स्वप्नांची मैत्रीत ह्या बंधन नाही नात्यांचे तरी बंध हे जन्मभराचे मैत्रीत ह्या जगण्याची रीत ही भारी दोस्तांना सावरणारी जोडणारी रडतेस? का रडतेस? काय ग हे? काय झालंय? मला तुझा खूप हेवा वाटतो रेश्मा. का ग? तुमच्या बाबांचा किती जीव आहे तुमच्यावर. त्यांना 2 मुली आहेत. त्याचं किती कौतुक वाटतं त्यांना. तुला माहितीये मी आता त्यांना सांगितलं की मला ऍक्ट्रेस व्हायचे तर किती खुश झाले. प्रेमाने बोलले माझ्याशी. मला म्हणाले खूप मोठी होशील. एवढं प्रेमाने जर माझे बाबा माझ्याशी एकदा तरी बोलले असते ना आयुष्यभर त्यांच्या सगळ्या शिव्या ऐकून घेतल्या असत्या मी. पण नाही माझ्या मागे अजून 3 मुली झाल्या. ही चूक माझीच आहे. प्रेमाने जवळ घ्यायचं सोड. प्रेमाने बोलले पण नाही येत कधी माझ्याशी. शांत हो. खूप लकी आहेस यार. खूप लकी आहेस. तुला सगळं मिळालं आयुष्यात. आणि राकेश? सगळ्या सुख देणाऱ्या गोष्टी न मिळणं हेच आयुष्य का ग? कदाचित. बस आता माझा रडण्याचा कोटा संपला. 1 मिनिट थांबा. इकडे बघ. काय? रडणारी मिनलचा दुर्मिळ फोटो माझघरावर पाठवावा लागेल ना. फॉरवर्ड करते. रेश्मा ए टावळे. अगं आई तू का करतेस? दे मला. अगं राहू दे. एवढंच दे ग. काय आई का पाहतेस? रेश्मा लग्न मानवलंय ना तुला. खूप छान दिसायला लागलीस रेश्मा. राकेशच्या वागण्या बोलण्याबद्दल म्हणजे त्यांच्या सवयी त्यांचा स्वभाव अंदाज आला तुला काही? जेव्हा आपल्याला कोणाशी खोटं बोलायचं असतं तेव्हा सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्यांच्या डोळ्यात डोळे घालून बघायचं नाही. चांगले आहेत. फूडी आहेत. म्हणजे खाण्यापिण्याची खूप आवड आहे. टापटीप राहतात.
आणि कामाच्या बाबतीत तर एकदम चोख. रागीट आहेत. पुरुष सगळे रागीटच असतात. तुझ्या बाबांचंच बघ ना, हळवे झाले तर अगदी टोकाला जातील आणि रागावले तर जमदग्नीचा दुसरा अवतार. कधी भांडण भिंडण झालं का ग तुमचं? चिडले तुझ्यावर कधी ते? हे जर सतत करायला लागलं तर काय करायचं, शेजार पाजारच्या वस्तू हाताळायच्या. नाही नाही, फार नाही. एक दोनदा भांडलोय, पण मग तेच सॉरी म्हणतात. अगं बाई, भांडणं होतातच ग. भांड्याला भांड तसं माणसाला माणूस. जवळ आला ना की आवाज होतोच, पण आपण तो आवाज वाढू द्यायचा नाही. लक्षात ठेव, नमतं घेणं हे सुखी संसाराचं मूळ आहे. अगं तू मगाशी काहीतरी म्हणत होतीस, तुला जॉब वगैरे करायचा आहे. त्यांच्याशी बोललीस का तू? डोळ्यात डोळे घालून न बघता सुद्धा जर खोटं बोलता येत नसेल तर मग आपला बॉडी रिचार्ज खोटं बोलण्याचं संपलाय असं समजायचं आणि तिथून आउटगोईंग करायचं. ते बेस्ट ऑप्शन आहे. काय करतेस तू आई? दूध तापवायचं राहिलंच आहे. मी आलेच. रेश्मा थांब. अगं पण ते दूध. रेश्मा, मी दूध गरम केलंय, तू इकडे ये. मला तुझ्याशी महत्वाचं बोलायचंय. ये लवकर. रेश्मा, 6 महिने झाले तुमच्या लग्नाला. मुलांबद्दल काही ठरवलंय का तुम्ही? मला मान्य आहे रेश्मा की तुम्ही आजकालची मुलं एकमेकांना वेळ देता, तुम्हाला करिअर करायचं असतं. पण काही काही गोष्टी अशा असतात ना राजा, त्या वेळच्या वेळी झालेल्या चांगल्या असतात. तुझं आणि राकेशचं काही बोलणं झालंय का याबद्दल? तुम्ही काही ठरवलंय का? ठरवलं नसेल ना तर ठरवा. प्लॅनिंग वगैरे आत्ता नको. पुढचं टेन्शन घेऊ नका, आम्ही सगळे मदतीला आहोत इथे. नात होऊ दे, नातू होऊ दे, आम्ही सगळं व्यवस्थित करू. बोलशील ना राकेशशी? अरे वा, मायलेकींच्या गप्पा चालल्यात वाटतं. अहो थांबा की, राकेश बद्दलच बोलत होतो आम्ही. अच्छा रेश्मा, अगं इथे आल्यानंतर राकेशना फोन केलास का तू? राहूनच गेला माझा. अगं बघ, अगं कामाच्या गडबडीत ते विसरले असेल, पण तुला नको फोन करायला. थांब थांब थांब, मी करतो. झोपले असतील का ग? जागे असावेत. Hello? राकेश? Yes, he's inside. You can give me the message. आप कौन? Nisha? निशा? Yes, Nisha here. Any problem? वैसे आप है कौन? मैं राकेश का ससुर बोल रहा हूँ, अकोला से. हाँ हाँ अंकल. हाय, हेलो अंकल. आप रेशमा के पिताजी हैं ना? जी जी जी. अच्छा. अरे फोन दे. सेव नहीं कर सकते थे. अरे मैंने लाख कोशिश की थी लेकिन ये सेव ही नहीं होता. राकेश क्या सेव हो पाता है तुमसे जिंदगी में? बेबी अब ये बहस करने का वक्त नहीं है, फोन दो. हॅलो हॅलो बाबा. मगाशी फोनवर निशा म्हणून कोण होतं? हा निशा माझी कलीग आहे ना ती. ऑफिस मधली. तुम्ही नाही का लास्ट टाइम आला होतात घरी, त्यावेळेला पुस्तक न्यायला आली होती घरी. हो हो आठवलं 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 आठवलं. नाही आता ऑफिस मध्ये आहे ती आणि मी पण ऑफिस मध्येच आहे. फार वर्कलोड आहे, फार वर्कलोड आहे, म्हणजे प्रचंड ताण आहे कामाचा. नाईट शिफ्ट ला आलोय ना मी. हा जस्ट आताच वॉशरूमला गेलो होतो, तितक्यातच तुमचा फोन आला. हा अच्छा 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 अच्छा, ऑफिस मध्ये आहात का? हो. नाही नाही, अशासाठी फोन केला होता
की रेश्मा इथे सुखरूप पोहोचली हे सांगण्यासाठी फोन केला. कळलंय मला ते. हो का? हो हो, मेसेज आला होता ना रेश्माचा. अच्छा अच्छा, बाकी तुम्ही कसे आहात? हो हो, मी मजेत आहे. नाही म्हणजे जरा कामातच आहे, पण बोला ना तुम्ही, काही प्रॉब्लेम नाहीये. नाही नाही, ठीक आहे ठीक आहे ठीक आहे. तसं काय प्रॉब्लेम नाही, आपण नंतर बोलू. ओके, गुड नाईट गुड नाईट. ओके, नो प्रॉब्लेम नो प्रॉब्लेम नो प्रॉब्लेम. अगं ऑफिस मध्ये आहेत ते. नाईट शिफ्ट असेल. बिलीव किया उन्होंने? क्या? कन्विक्शन बेबी, कन्विक्शन. बिलीव करना पड़ा उन्हें. अब सेव कर लेता हूँ नंबर. हाउ स्मार्ट. नो, तुम एंजॉय करते हो ना ये सिचुएशन? तुम एंजॉय करते हो यार ये सिचुएशन? यू एंजॉय दिस? नो. यस राकेश, लुक एट योरसेल्फ. मतलब घुमा फिरा के मैं कलीग हूँ, दोस्त हूँ, पर बीवी हूँ ये कभी नहीं बोलोगे. निशा प्लीज. Because you're enjoying this. No निशा, please please. Swear. You're taking me wrong निशा, please. Enjoy. निशा listen to me. निशा. मानसी वहिनी. हा, हाय हाय ना. हॅलो, कशी आहेस तू? मस्त. या ना बसा ना, या ना. ए नाही, बसायला खरंच वेळ नाहीये मला. ड्रेस छान आहे हो. काय सांगतेस? थँक्स. हे वाव, तुम्ही रेनोव्हेट केलंय घर? हो. हे मस्त वाटतंय ग. माझी आयडिया आहे. व्हेरी नाईस. पण खरंच ग मला बसायला वेळ नाहीये. मला ना अनुष्काचं सगळं आवरायचंय. ओ काय नाही हो, 2 मिनिट्स बसा. आणि काय हो, हा आमच्या फ्रेंड कुठे आहेत? तुमच्या मदर इन लॉ निकमजी. अगं त्या ना त्यांच्या बहिणीकडे गेल्या. अहो रेनोव्हेशन झाल्यापासून आल्याच नाहीत त्या. हो अगं कशा येणार, तिथेच राहणार आहेत त्या. त्यांच्या बहिणीचा ना मुलगा आलाय US हून. अगं त्यांची बहीण म्हणजे ना अगदी सुखवस्तू. मस्त 3 BHK फ्लॅट आहे महालक्ष्मीला. घरात नोकर चाकर, गाड्या. तुला माहितीये त्यांची 2ही मुलं परदेशात असतात. मस्त ना. असं लाईफ पाहिजे. आम्हाला नाही जमलं, पण मी अनुष्काला नक्की परदेशात पाठवणार. अहो आपली अनुष्का किती ब्रिलियंट आहे. तिचं टेन्शन नका घेऊ तुम्ही. टेन्शन नका घेऊ म्हणतेस? त्यांचा अभ्यास बघितलास ना तर आपोआप येतं टेन्शन. हे हा ना, तू पण इंग्लिश मिडियमची आहेस ना? येस. ये ना, बस ना बस ना बस ना. मी काय सांगते ऐक ना, तू क्लासेस का नाही सुरू करत इंग्लिश स्पीकिंगचे? मी? हा अगो खूप मुलं मिळतील बघ. म्हणजे काय होईल माहितीये, मी ना अनुष्काला तिथे सुदाम नगरला पाठवते ग, शर्मा आंटींकडे इंग्लिश स्पीकिंग साठी. मग तू जर क्लासेस सुरू केलेस ना तर तुझ्याकडेच पाठवत जाईल ना मी. अगं लास्ट टाइम काय झालं माहितीये, तिला 36 मिळाले ग आउट ऑफ 40. आमचं मराठी मीडियम ना म्हणून. काय बोलता तुम्ही? ते चांगले मार्क्स होते. अगं पण मला पण नव्हते एवढे. ऐका ना, आणि तिला इंग्लिश शिकवायचं म्हणजे मग मला मराठी कोण शिकवणार? अगं तिला मला मराठी तर बोलायला लागणार ना. अगं तसं नाही, हल्ली इंग्लिशला जास्त इम्पॉर्टन्स असतो ना. हे घ्या, अनुष्काचा अभ्यास घेऊन कंटाळला असाल ना, म्हणून हे घ्या तुम्हाला खास चहा. आमचा चायवाला. हा मध्ये मध्ये गिटार पण वाजवतो. तू केलास? हो. या घरात प्रत्येकाला स्वतःची सही, दुसऱ्याची भंकस आणि सगळ्यांसाठी चहा करता येतोच. आणि तुमच्या ज्या सासूबाई आहेत ना, आमच्या फ्रेंड निकमजी, त्यांनी मला पिठलं पण शिकवलंय. ते पण बनवतो मी आजकाल. काय सांगतोस? हो हल्ली तो जिंगल कमी आणि पिठलं जास्त बनवतो ना. आणि यांना जोक खूप मस्त करते आजकाल. अगं मी आले कशासाठी? मीनल कुठे आहे? मीनल ती ना ती रेशमाच्या गावी गेली आहे तिच्यासोबत. म्हणजे मीनल नाहीये घरी? अरे देवा, मग आता काय करायचं? मीनलची एवढी गरज आहे समाजाला? अरे समाजाला नसेल, पण आज सोसायटीला आहे. म्हणजे आपल्या सोसायटीत ना आज मराठमोळ्या पदार्थांची पाककला स्पर्धा आहे. वा, पाककला स्पर्धा? हा मला आवडेल बघायला. मी पण आर्टिस्ट आहे. अगं सुगरण नंबर 1 असं नाव दिलंय आम्ही. आणि ना ती स्पर्धा इंटरेस्टिंग व्हावी ना म्हणून आम्ही ठरवलं की अँकर नेमायचा. म्हणून मी मीनलचं नाव सुचवलं होतं. पण
मिनल नाहीये तर आता मिनल नाहीये इथे, पण ॲना आहे ना, ॲना करेल अँकरिंग. मी हा अरे पण मराठमोळ्या स्पर्धा आहेत. अहो अँकरिंग मस्त करते ती, तिला खूप आवड आहे अँकरिंगची. बघा ना किती एक्साइट झाली आहे अँकरिंगचं नाव काढल्यावर. ते बघा डोळे मोठे करते, ते बघा हाईट वाढवून बघते स्वतःची. क्या बात आहे, तिचा ना स्वतःच एक टच आहे, टच हो ना. मग ठरलं तर तूच करणार अँकरिंग. हा मी तुला टायमिंगचं वगैरे जे काही आहे ना ते नंतर कळवते. चल आता मी निघते, मला आहे ना अनुष्काचा अभ्यास घ्यायचा. तिची एक्झाम सुरू होतीये, सेमिस्टर आहे आणि स्विमिंगचे क्लासेस आहेत, परत ना कथक क्लासेस पण आहेत ग. त्यामुळे मला जरा. हो वहिनी, यापेक्षा तुम्ही तिला रोज 2 तास निकम आजींची शिकवणी लावा, जास्त फायदा होईल त्याचा. अरे असं काय करतोय, त्याही मराठी मीडियमच्याच आहेत ना, तेही आमच्या आधी. आणि आईंचा अभ्यास म्हणजे अभ्यास कमी आणि खेळत जास्त. चल मला उशीर होतोय, अनुष्काचा अभ्यास घ्यायचाय, या स्पर्धेची तयारी करायची आहे. पण आपलं सगळं नक्की आहे. हा तू करतेयस अँकरिंग, मी सगळं टायमिंगचं वगैरे तुला कळवते. आता मी निघते, चल बाय बाय. माझी वहिनी ते एक सांगा ना. कैवल्य, अरे मी त्यांना विचारत होते पण त्यांनी मला सांगितलंच नाही पाक्कला म्हणजे काय. हे बघ, तू वडाचा साल पिंपळाला लावू नकोस ना केतन. अरे पण मी तो हॉल नको म्हणाले होते. मी हॉलमध्ये लग्नच करायचं नाही असं अजिबात म्हणाले नाहीये. नाही नाही, तू जे काही बोलतोस ना ते सगळं करेक्टच असतं. आता आपण असं करूयात, मला जेव्हा काही करेक्ट सुचेल ना तेव्हा मी तुला कॉल करते. नाही मी फोन ठेवते. अगं तुमचं लग्न झालं नाहीये, भांडताय? नाही गताई, लग्न म्हणजे काही भांडणांचं लायसन आहे का? भांडणे ही रिलेशनशिपच्या कुठल्याही स्टेजला होऊ शकतात ना. हो, पण मी 2-3दा ऐकलंय तुला भांडताना. आणि काल केतन आला होता तेव्हा तोही डिस्टर्ब वाटत होता. तुझा विषय निघाला तर टाळला. काही सिरियस आहे का? नाही म्हणजे तसं काही सिरियस नाहीये, पण ना ताई आम्हाला असं वाटतंय की आमच्यामधलं ना थ्रिल नाहीसच झालंय. म्हणजे आमचं 4 वर्षाचं रिलेशनशिप आहे आणि त्याच्यामध्ये आम्ही कित्येक वेळा तरी कोणालाही न सांगता, म्हणजे अगदी तुलाही न सांगता आम्ही भेटायचो, फिरायचो, गप्पा मारायचो. पण जेव्हा आम्ही बाहेर जायचो ना तेव्हा तेव्हा मनात एक भीती असायची, कोणी आपल्याला पाहत तर नाहीये ना, घरी तर नाही ना सांगणार. पण ती हुरहुर आम्ही एन्जॉय करायचो. पण जेव्हापासून लग्न ठरलंय ना तेव्हापासून असं ते टिपिकल आयुष्य झालंय, काही थ्रिलच नाही राहिलंय ग. त्यामुळे जास्त किटकिट होते आमची. आम्हाला थ्रिल हवंय ताई. थ्रिल? तुमची रिलेशनशिप काय फुटबॉलची मॅच आहे? ते सुरुवातीला असतं गरेवा, नंतर तुमची रिलेशनशिप मच्युअर होत जाते. आणि ती होऊ द्यावी. नातं आणि जबाबदारी सांभाळताना तीच कामी येते. अर्थात अधनं-मधनं रिफ्रेश व्हायला हवं थ्रिल, पण ते शोधलं की मिळतं अगं. एकदा नाती गमावली ना ती परत मिळत नाही. आपली नाती जपायला शिक. सॉरी ताई, तू 1 मिनिटात मला मोठंच करून टाकलंस. पण ही मॅच्युरिटी राकेश जिजूंमुळे आली आहे का? तुला बाहेर जायचंय का आज केतन बरोबर गपचूप? हो. थँक्यू. थँक्यू. ही वाव साडी बघ ना बाबा, कशाला? असू दे ग. असू दे ग, होईल पडद्याला. पडद्याला? पडद्याला मॅचिंग आहे आमच्या घराच्या. आमच्या घरी जो पडदा आहे ना त्याला मॅचिंग आहे साडी. रेश्मा, तू राकेशला घेऊन जेव्हा आमच्या घरी येशील ना तेव्हा नक्की नक्की हीच साडी नेसा, मस्त दिसेल. ही राकेशची मैत्रीण मुंबईची मीनल. मीनल? राकेश कधी बोलला नाही हिच्याबद्दल. हो, ऍक्च्युली काय आहे म्हणजे आम्ही सगळे राकेशला तो मुंबईत आल्यापासून ओळखतोच. म्हणजे मी, आशू, ॲना,
आणि तो सरप्राईज येणार होता. म्हणजे त्याच्या मनात काय होतं की रेवाच्या लग्नात आम्हाला डायरेक्टली आणायचं. सरप्राईज येणारच होता मी. हो. बाकी रेश्मा बेटा, तू मजेत आहेस ना? तो राकेश तुला वेळ देतो की नाही, का कामातच बिझी? काय ग? देतात ना, वेळ देतात. बाहेर फिरायला जातो आम्ही, शॉपिंगला जातो, बाहेर जेवायलाही जातो आम्ही, गप्पा, सगळं मस्त चाललंय. वा. हो, हे तर काहीच नाही, ही लास्ट सांगायला. पण मी सांगू का, राकेशनी या गणपतीत रेश्मासाठी मोदक बनवले स्वतः. काय? वा वा, छान. म्हणजे थोडक्यात काय रेश्मा, तू राकेशला संसार करायला शिकवलंस. वा. थांब आता ना, या पठ्ठ्याला फोनच करतो.